शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण श्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिव कीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अत्यंजाहुनी अपवित्र तो लेईला वस्त्रे अलंकार जे विप्रेत शृंगारिले तेणे भक्षिली जय अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरा अंगी नयन तैसे नेत्र तयाचे वल्मिक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जाण विउणी वांज झाली जो शिव भजना विन तो जाओ समुद्रात बुडोन अथवा भस्म करो वडवाग्न का सरपडंको तयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गुळाशी न सोडी अर्ध तुटे परीन काढी मुख तेतुनी सर्वदा ती चुकला बहुत दिवस सूत तेवडाची पोटी प्रीतिवंत त्याची शुभ वार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी व्राड गोष्टी लागती करणासी गोड तैसे कथा श्रवणी ज्याचे न पुरे कोड सर्व टाकोणी जाईजे. गावासी गेला प्राणनाथ प्रिया पतिव्रता वाट पाहात तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन की जन्मंधासी आले नयन की तृषेने जाता प्राण शीतळ जीवन मिळाले ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणोनी की हा शंकरची मानुनी दरिज पूजनी आदर सुरभीच्या स्तनांतुनी अवधारा सुटती जैसा सुधारस धारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नुसते कुतर्क घेऊनी चित्त न शिनवावे सर्वथा न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नारा पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी मध्येची टाकूनी कथा श्रवण उगाची गर्वे जाय उठोण तरी अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परिणव ज्वरिता विषवतते तैसा श्रवणी बैसोण कुतर्क घेऊनी करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढत असे एवं पूजिता षडोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदानी भालचंद्र कोथेशी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी मस्तकी उष्णीश घालुनी ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाल उष्णीश काढिता नये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जेविडा घेऊनी ऐकती तरी यमकिंकर त्यांसी जाचीती नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे एक बैसती उगेची श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सद्गत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्या पुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बसावे धरुणी अहंता हे न मानिती ते काग तत्वता
जगपुरीश भक्षिती जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिती त्यांसी सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे जे सांगताही न ऐकती बळेची जेठा घालून बैसती त्यांसी यमदूत बांधुनी नेती नेऊनी टाकीती नरककुंडी जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन वैजय नमस्कार केली या वाचून वंशवृक्ष होय तो कथेत बोले भल त्या गोष्टी होमंपूक होय सदा वटवटी हर्षे टाळिया न वाटवी हटी होय कष्टी संसारी जे शिव कीर्तन हेळसीती ते शत जन्मी सारमेय होती तुरु तरे बोलिती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर जे इच्छे दिती शिवचरित्र ते वृकयोनी पावती वक्त्यासी देता आसन शिवसनिध बैसे जाओन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण यदर्थी कथा सुगम जाण जेन अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जारकर्मी धर्म नाहीच अणु मात्र अनाचारी परम अपवित्र जपत पविवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैसे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्षतयासी बोलिजे वेदशास्त्र उभयहीन तो केवळ अंधाची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चहाड आणि जार मद्यपी मार्गग्न दुराचार माता पितयांचा द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामींचा एक विप्र नामतायांचे विदूर वेश्येशी रत अहोरात्र कामकर्दमी लोळत त्याची श्री बहुला नाम तीही जारीनी अपवित्र परम एके जारासी असता सकाम भ्रतारे जपोणी धरियेली जार पळाला सत्वर तीस भ्रतारे दिधला मार यचेष्ट लता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालासी जार मीही तेची करीते निरंतर मग बोले तो विप्र विदुर तू द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेसी नेऊन ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी घेत घरची सर्व संपत्ती नेता ते वारांगणेसी देत तेही समर्पी जारा ते ऐसे दोघेही पाप आचरत तो विदुर विप्र पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत जाचिती तया ते कुंभी पाकादी परम दुःख भोगुनी तो शतमूर्ख मग विंध्यांचळाच्या दरीत देख भयानक पिशाच जहाला आळी पिळी अंगाशी देत हिंडे क्षुधा तृषा पीडिता रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जे विषेंदूर चर्चिला वृक्षास घेत टांगून सवेची हात देत फिरेवन रक्तपिती भरोण सर्वांग त्याचे नासले कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फळमूळ आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुला धव रहित एक होता तियेशी सूत तो कोणापासोनी झाला त्वरित ते स्मरण नाही तियेशी तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व नाना वाद्ये वाजती अभिनव ध्वज पताका मिरविती शिवनामे गरजती दास वारंवार करीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजण त्यांच्या संगती बहुला निघत सवे घेऊन धाकटा सूत गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत सर्वजण बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जीवनीता जारीन तीस यमदूत नेती धरोण लोह परिघ तप्त करुण स्मरगृहा माझी घाली ती ऐसे बहुला ऐकोणी भयभीत झाली तेची क्षणी अनुताप अंगी भरोणी
रडो लागली अट्टहासे. मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापाचे पर्वत ते निज मुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर ताडन करीतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडविनार दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार. गळा पाश घालून यमकिंकर करीती मार तप्तशास्त्रे. नाना परी विटंबिती असी पत्रवणी हिंडविती. उफराटे बांधुनी टांगिती नरककुंडी अधोमुख. ताम्रभूमी तापवून त्यावरी लोळविती नेऊन. तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून वरी टांगिती नेऊन. भूमीत मज रोवून तप्त शरे मार करीती. तप्त शुळावरी घालीती पायी चंडशिळ बांधीती. महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी. बहुलेसी गोड न लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन. म्हणे मी कोणासी जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्य मी. मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रतिसत्वर. शिवलीलामृत सुरस फार श्रवणी करवी शिववारी. मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिला प्रेमयुक्त. श्रवण भक्ती अवध्यात श्रेष्ठ ऐसे जानिजे. सत्संगे होय निसंगे निसंगे निर्मोह सहज मग. निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी. बहुला झाली परम पवित्र शिवनाप जपे अहोरात्र. दोष न उरे तिळ मात्र सुचिरभूत सर्वदा. तव्याचा जाय पुरसा मग तो सहजची होय आरसा. की लोह लागता परिसा चामी कर सहजची. की अग्नीत काष्ट पडले मग सहजची अग्निमय झाले. गंगेसी ओहळ मिळाले गंगाजळ सहजची. जप करिताच पाप जाय निशेष. ज्ञानाहुनी ध्यान विशेष. श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची. मननाहुनी निधी ध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस. मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वथा. बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन. जिवेने करू लागली शिवकीर्तन मग कैसे बंधन तेसी. श्रवणे थोर पावन होते श्रवणे याची जन्मी मुक्त. न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही. ज्यासी नक्की सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन. न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे. योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण. नवविद्या भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे. चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम. असो बहुलेसी संत समागम सर्वहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री. जटा वल्कला जिनधारी तीर्थी करी नित्य स्नान. सर्वांगी भस्मले पण करी पुण्य रुद्राक्ष धारण. सर्व प्राप्त सोडोनिया जाण गुरुसेवा केली तिने. नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन. तेथींचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला. स्वयाती कीर्ती पुष्टी वर्धन बहुलेने दिनी देह जाळून. तेजी भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूपी. शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रती नेली. एवढी पापीन उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन बहुलेन केले बहुत स्तवन. मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न ही मनग कन्या. म्हणे इच्छित वर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत. कोठे आहे न कळे निश्चित पावन करोनी आणि येथे. मग ते त्रिजग जननी अंतरी पाहे विचारुणी. तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट. मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी.
पतीस आणि विंध्यात्री हुनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरुणी वृक्षाशी बांधिला तुंबरे बळे करुणिया मग वल्लकी काढून सप्तस्वर मेळवून आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रस राज तुवरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज मने मज सोडा आता मग सोडताची धावण धरिले तुवराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते श्रीयेशी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार मग तुवरे शिव पंचाक्षर त्याशी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप श्री सहित विमानी वैसला आणिली शिवापाशी मिरवीत दोघेही शिवचरणी लागत लवन जळी विरत तैसे मिळत शिवरूपी जळी विराळी जळगार नभीनाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप झाली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होनिया शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्म लेपणे उद्धरोण गेली किती संख्या नाही भस्मांतुनी निघाला भस्मासूर शिवद्रोही परम बामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोषकाळी एकदा भस्मस्व करी घेऊन अंगी चर्चा उमारमण तो एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासूर उभा सदा कर जोडुनी म्हणे वृषभध्वजा सदा शिवा मज काही सांगीचे सेवा शंभू म्हणे मज नित्य येधवा चिताभस्म आणून देईजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासूर संतोषला कर्मभूमी सनित्य येओण वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेची भस्म भवानीश अंगीकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमा वल्लभे वस्ती केली महास्मशानी पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांडे जाळोनी समस्त सर्व निरसुनी जे उरत स्वात्मसुख भस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणामते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडमोश्वर्य संपन्न यशस्वी कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणि षडचिन्ह मंडिता ती ऐका सर्वज्ञ पंडिता कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभूत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध त्रिविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासूर निर्मुण धाडीला भस्म आनावया ऐसे नित्य अनिता चित्ता भस्म असुर मातला मध्ये परम गोब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे सहारुणिया टाकू हे सहारुणिया सकळ असुरा राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही सहारावे शेवटी त्रिभुवन जिंकिल्या पाठी
मीच इंद्र होईन. ऐसी मनी बांधोनी काठी कैलासा गेला तो कपटी. म्हणे ऐकतोस दुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय. शोधिली सर्व अवनी हे परिभस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम. तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना. उमा वल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते. मज देई एक वर ज्याच्या माथा ठेवी न कर. तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधेने. म्हणून लोटांगण घालीत इतुके माझे चालवी व्रत. निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री भस्म करीला निर्धारे. महाशब्द करावयासी हौस तो पातला फाल्गुन मास. आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिदला भुभुजे. आधीच जार कर्मी रत त्यासी प्रभुत्व दिदले श्रीराज्यात. की मध्य पियासी दावीत सिंधिवण साक्षेपे. मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशण. त्याही वरी भूत संचरले दारुण मग अनन्य वते जेवी. या लागे हा तामसी असुर यासन द्यावा कदापि वर. षडाश्य गजाश्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे. परम भोळा शंकर आमचे लेकरू भस्मासुर. यासी द्यावा अगत्य वर तो अन्यत्र राहाटी न करीच. म्हणे बाळका तुझ दिधला वर ऐसे ऐकतीची असुर. उडे नाचे आनंदे थोर त्रिभुवना माझी न समाये. मृत्यूलोकाशी आला सत्वर मग करीत चालिला संहार. संत भक्त गो विप्र शोधून भस्म करीत असे. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ. ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदांची. 56 देश शोधित चमू सहित भुभुज समस्त. भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला. कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बैसतील पोण. पृथ्वी उद्ध्वस संपूर्ण बाहेर कोण न फिरेची. जैसा शेण पक्षी अकस्मात पक्षी धरून सहारित. तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्त स्पर्श करी. महायोद्धरण पंडित तप्त मारी जिंकी कृतांत. परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाखंडी खळ तत्वता तो नावरे बहुता पंडिता. तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवणाची. असुर करीतो नित्य संहार शिवाशी न कळे समाचार. भस्म नेऊनी दे सत्वर महानम्र होय तेथ. सवेची ये मृत्यू लोका मणी धरिला ऐसा आवाका. त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे यावरी. मग कमलोद्भव कमलाकर शेवटी भस्म करावा गंगाधर. उमा त्रिभुवनांत सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्ध्वस मिळाल्या प्रजा ऋषी असमास. सर्वांचे भय पावले माणस पुरुहुतास शरण आले. मग मगवा सकळा सहित पद्मजा प्रति गाराणे सांगत. तो म्हणे क्षीराब्धी जामात त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान तेजाने केले आधी दमन. म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो. ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज. गाराणे सांगती प्रजा द्विज भस्मासुराचे समस्त. मग समस्ता सहित नारायण शिवा जवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही. उरलो आम्ही समस्त इतुक्यांचाही करील अंत. सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा. हेमवती करी जतन ऐकोनी हसला भाललोचन. म्हणे भस्मासुराशी मरण जवळ आले यावरी.
तुम्ही जावे स्वस्थान सत्वर, ऐसे बोले जो कर्पूर गौर, तो अकस्मात आला असुर, भस्म घेऊन ते धवा. आपुले घराणे आणिले येथ, मिळाले ते देखिले समस्त, असुर मान तुकावीत, सरड्या ऐसी तयांवरी, म्हणे जे आले येथ, उद्या भस्म करीन समस्त, मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुराशी ते धवा. अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार, तुझं आम्ही दिदलावर, परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई, ना तरी तव मस्तकी लवलाही, हस्त आताची ठेवितो. भवानी उठोनी गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावीत, शिवाच्या माथा ठेवणी हस्त, तुझ नेईन क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर, वेगे धाविन्नला भस्मासुर, प्रजा आणि ऋषीश्वर, पळू लागले दश दिशा. जो भक्त जन भवभंग, माया लाघवी उमारंग, पळता झाला सवेग, घोरांदर वन घेतले, पाठी लागला भस्मासुर, म्हणे चोगड्या उभा धरी धीर, आजी तुझा करीन संहार, रक्ष लावीन अंगासी, वेदशास्त्रान कळे पार, माया चक्रे चाळक अगोचर, त्यासी पामर भस्मसुर, धरीन म्हणे निजबळे. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, सनकादिकांचे देवतार्चन, त्यासी भस्मासुर आपण, धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यासी वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा, ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर. उने पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजा कांत, तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चाचरे, गोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे, सक विद्या घेता एकसरे, वदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक, त्यांचा विकला कैलास नायक, उमे सहित त्यांचे घरी देख, वास करी सर्वदा. तपबल विद्या धन, या बळे धरू म्हणता ते मूर्ख पूर्ण, कल्प कोटी जन्म मरण, फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर, धावता नाटोपे शंकर, इकडे भवानी इंदिरावर, बंधू आपुला स्तवी तेव्हा. म्हणे कमलोद्भव जनका कमल नयना, कमल नाभा मुर मरदणा, कमल धारका कमल शयना, कमलाभरणा कमला प्रिया. जगद्विंद्या जगद्व्यापका, जनजरा जन्म मोचका, जनार्दन जगरक्षका, जगदुद्धारा जलाब्धिशयना. ऐसे ऐकता माधव, मोहिनी रूप धरोनी अभिनव, शिव मनरंजना केशवा. आडवा आला असुराते, शिवन्य क्रोध होऊनी देख, दुरून पाहता झाला कौतुक, मोहिनी देखता असुर निशंग, बोलून गेला ते धवा. विमानी पाहती समस्त देव, म्हणती हे कैचे रूप अभिनव, अष्टनायिकांचे भैरव, चरणांगुष्टी न तुळेची. नृत्य करीत मोहिनी, असुर तन्मय झाला देखोणी, म्हणे ललने तुझ वरुणी, कमला अपर्णा ओवाळीजे. तुझे देखत वदन, वाटे ओवाळून सांडावा प्राण, तुवा नयन कटाक्ष बाणे करून, मन मृग माझा विंधिला. तुझे पद कमळ जेथे उमटले, तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे, तुवा पसरवणी शृंगार जाळे, आकळीले चित्तमीना. मजमाळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर, माया वेशधारी मुरहर, हर्षवदने बोलतसे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित, पैलतोन्य क्रोध तरु दिसत, माझे त्यात आहे आराध्य दैवत, नवस तेथे केला म्या. लग्न अधिपती सहित, तेथे करावे गायन नृत्य, परी मी जेथे ठेवीन हस्त, तुवा तेथेची ठेवावा. मी जे दावीन हाव भाव, तुही तैसेच दावी सर्व, तेथे अनु मात्र उने पडता देव, शोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाळीत क्षणाद, असुर तियेशी अवश्य म्हणत, सांगशी तैसा वर्तेन मी.
ऐसा भूलमुनी तयासी आणिला तो वटछायेसी मग नमुनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले देव सर्व षटपद होऊनी सुवासतीच्या वेधुनी गुप्त रूपे गुंजारव करीती वणी परिते कामिनी कोणा नेनवे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलोन कुंभिनी सोडूनी करावया श्रवण कद्रुतनय येऊ बाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तैसेच करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरेही शिरी हात ठेविता भस्म झाला तेथ मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला वटरूप सोडूनी देख प्रकट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देववर्षती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुणी शिवाचे वीर्य द्रवले भूमीवर पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतारते असितांगरूर चंप क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध सहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासुर वधिला हे मात प्रकटता त्रैलोक्य आनंद भरीत हस्त धरोनी रमा उमानाथ येथे झाले कैलासा अंबिका तात्काळ प्रगटोन करी हरिहरा ते वंदन दोन मूर्ती बैसवून करी पूजन हेमवर्ती हरिहर नारायण नागभूषण शिवसीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कमलोद्भव पिता पिनाक पाणी पितांबर धर नीलकंठ निरद वर्ण शरीर वृंदार कपित वृंदावनासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीय गात्र लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लहर व्यालभूषण मोह हरता श्रीधर अंधक मर्दन अघबकहर असुरमर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुचावर निस्सार निरहंकार नगतनयावर नंदकिशोर ईशान ईश्वर इंदिरापती क्षारवर्ण तनु क्षीराब्दी क्षयन एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरसकथा अमृताहून वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्त गौतमी स्वधुनी भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले तरी ह्या सिंहस्ती भाविक जण ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थ जीवनी बुडी देऊन अघमर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदा भेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत श्रोते अखंड द्वादशाध्याय गोडहा इति द्वादशोऽध्याय श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु।